नमस्कार. रेडिओ MPSC गुरुमध्ये मी RJ प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्यक्तिविशेष या कार्यक्रमात. आजचे व्यक्तिविशेष आहे क्रांतिकारक भगतसिंग. भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक थोर सशस्त्र क्रांतिकारक म्हणजे भगतसिंग. पंजाबमधील वंग या गावी एका शेतकरी देशभक्त शीख कुटुंबात भगतसिंग यांचा 28 सप्टेंबर 1907 रोजी जन्म झाला. त्यांची आई विद्यावती व वडील किशन सिंग. किशन सिंग लाला लजपत राय यांच्याबरोबर मंडालेच्या तुरुंगात होते. त्यांनी क्रांतिकारी वाङ्मयाचा प्रसार केल्याबद्दल 10 महिन्यांची शिक्षा त्यांना झाली होती. प्राथमिक शिक्षण बंग येथे घेऊन भगतसिंग लाहोरच्या DAV व पुढे नॅशनल कॉलेजमधून BA झाले. विद्यार्थी दशेत जयचंद विद्यालंकार व भाई परमानंद या शिक्षकद्वयींचा त्यांच्यावर विशेष प्रभाव पडला. DAV कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना उभारण्यात पुढाकार घेतला आणि आजन्म अविवाहित राहून स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची शपथ घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांची संघटना होण्याची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभीच्या काळात काँग्रेसमध्येही प्रवेश घेतला होता, परंतु काँग्रेसचे तत्कालीन धोरण त्यांना रुचले नाही. गदर चळवळीचे एक नेते करतार सिंग सरवा यांना दिलेली फाशी, रॉलेट कायदा व जालियनवाला बाग येथील हत्याकांड यासारख्या घटनांमुळे लाहोर हे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनले होते. भगतसिंगांनी 1923 पासून 1931 मध्ये फाशी घेईपर्यंत आपले सर्व जीवन मातृभूमीच्या स्वातंत्र्याला समर्पित केले. 1923 मध्ये हिंदुस्थानात सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेत ते दाखल झाले. त्यांनी लवकरच मध्यवर्ती समितीचा सचिव म्हणून नियुक्ती केली. संघटितरित्या कार्य करणाऱ्या सुखदेव चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, भगवती चरण, जतींद्र दास वगैरेंचे सहकार्य त्यांनी घेतले व नवजवान भारत सभा ही कट्टर देशभक्त युवकांची संघटना त्यांनी 1925 मध्ये स्थापन केली. त्याचवेळी उत्तर प्रदेशात सचिंद्रनाथ सन्याल यांच्या नेतृत्वाखाली गुप्त संघटनेचे जाळे पसरले होते. तिचे वाङ्मय लाहोरला आणून प्रस्तुत करण्याचे कार्य त्यांनी अंगीकारले. तसेच पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश हे भाग स्वातंत्र्य चळवळीच्या दृष्टीने संघटित करण्यासही त्यांनी घेतले. नवजवान भारत सभेची शाखा लाहोरला स्थापून तिचे नेतृत्वही त्यांनी केले. चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त, जतींद्रनाथ दास इत्यादींच्या मदतीने त्यांनी विविध क्रांतिकारक योजना आखल्या. काकोरी खटल्यात दोषी ठरलेल्या सचिंद्रनाथ सन्याल, जोगेश्वर चॅटर्जी इत्यादींना जन्मठेपीच्या किंवा दीर्घ मुदतीच्या शिक्षा झाल्या होत्या. यातील रामप्रसाद बिस्मिल, रोशन सिंग, राजेंद्रनाथ लाहिडी, अशफाकुल्ला हे चौघे फासावर गेले होते. फक्त चंद्रशेखर आझाद फरारी राहून त्यांनी उरलेल्यांची जुळवाजुळव केली व क्रांतिकार्यास आरंभ केला. काकोरी खटल्यातील बंदींची तुरुंगातून सुटका करणे, सायमन आयोग व त्याच्या शिफारसींविरुद्ध तीव्र निदर्शने नोंदवणे, शस्त्रे जमा करणे, महत्त्वाच्या केंद्रात बॉम्ब कारखाने चालू करणे, लाला लजपत राय यांच्यावर ज्याने लाठी हल्ला केला त्या J.A. स्कॉट या पोलीस अधिकाऱ्यास ठार मारून त्याचा सूड घेणे इत्यादी कार्यक्रम त्यांनी आयोजित केले. याप्रमाणे कुंदनलाल व चंद्रशेखर आझाद या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी कानपूरच्या तुरुंगातून सन्याल व जोगेश्वर चॅटर्जी यांची सुटका करण्यासाठी कट रचला. पण तत्पूर्वीच 1926च्या दसऱ्याला लाहोरमध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी भगतसिंगांना पकडले, परंतु सबळ पुराव्याअभावी त्यांना सोडण्यात आले. त्यानंतर विविध प्रांतात क्रांती संघटनांचे कार्य करणाऱ्यांची एक बैठक 1928च्या काँग्रेसमध्ये दिल्लीच्या फिरोजशाह किल्ल्यात भरली. चंद्रशेखर आझादांच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानात सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संस्थेने पंजाबातील सर्व कार्याचे नेतृत्व भगतसिंगांकडे दिले. तिचे जाळे सर्वत्र पसरले होते. पुढे या संस्थेचे रूपांतर नवजवान सैनिक संघ या संस्थेत करण्यात आले. सर्व शाखांशी संपर्क ठेवून सुसूत्रता आणण्याचे कार्य भगतसिंगांवर सोपवण्यात आले होते. त्यानंतर सायमन आयोगाचे मुंबईत आगमन झाले. 3 फेब्रुवारी 1928 रोजी आलेल्या आयोगाच्या सदस्यांना नेणाऱ्या आगगाडीवर तसेच मनमाड स्थानकाच्या आवारात बॉम्बस्फोट करण्यात तरी आयोग लाहोरला सुखरूप पोहोचला. तिथे लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली उग्र निदर्शने झाली. त्यावेळी झालेल्या लाठी हल्ल्यात लालाजी घायाळ झाले आणि त्यातच नंतर त्यांचे निधन झाले. 17 नोव्हेंबर 1928 रोजी घडलेल्या या घटनेमुळे देशभर असंतोषाची तीव्र लाट पसरली.
लालाजींच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्या हल्ल्याचा मुख्य सूत्रधार पोलीस अधीक्षक स्कॉट याचा खून करण्याचा निर्धार भगतसिंग व त्यांचे साथीदार चंद्रशेखर आझाद व शिवराम राजगुरू यांनी केला. परंतु ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी आलेल्या स्कॉटऐवजी दुसरा पोलीस अधिकारी J.P. सॉन्डर्स हा स्कॉट समजून मारला गेला. तो दिवस होता 17 डिसेंबर 1928. तेव्हा भगतसिंगांच्या हस्तांतरातील सॉन्डर्स मरण पावला. लालाजींच्या खुनाचा सूड घेतला गेला अशी पत्रके लाहोरच्या रस्त्यांवर झळकली. भगतसिंग तेथून फरारी होऊन कलकत्त्याला गेले आणि त्यांनी जतींद्रनाथ दास यांना हाताशी घेऊन आग्रा व लाहोर येथे बॉम्ब कारखाने सुरू केले. पुढे त्यांच्या क्रांतिकारक पक्षाने 2 अन्यायकारक विधेयकांचा म्हणजेच ट्रेड डिस्प्यूट बिल व सेफ्टी बिल यांचा निषेध म्हणून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांच्याकडे दिल्लीच्या केंद्रीय विधानसभेत ब्रिटिशांच्या हुकुमशाही वृत्तीचा निषेध करण्यासाठी बॉम्ब टाकण्याचे काम विश्वासपूर्वक सोपवले. सभागृहात 8 एप्रिल 1929 रोजी ही विधेयके मांडण्यात आली. प्रेक्षक सज्जातून बटुकेश्वर दत्त व भगतसिंग यांनी बिलाचा निर्णय देण्यासाठी विठ्ठलभाई पटेल उभे राहता क्षणी सज्जातून सभागृहात बॉम्ब फेकले. हवेत गोळ्या झाडल्या व निषेध पत्रके फेकली. पुढे दोघेही इन्कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत सरकारच्या स्वाधीन झाले. निषेधपत्रात जाणून बुजून बहिऱ्या झालेल्यांसाठी हा मोठा आवाज केला आहे आणि मानवाचे मानवाकडून शोषण बंद होईल अशा खऱ्याखुऱ्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी बलिदान चालू आहे असे नमूद केले होते. हा व इतर अनेक आरोप लादून त्यांना व त्यांच्या सहकार्यांना शिक्षा ठोठावण्यात आल्या. भगतसिंगांना प्रथम काळ्या पाण्याची शिक्षा देण्यात आली, पण पुढे खास न्यायाधिकरणाने त्यांना 7 ऑक्टोबर 1930 रोजी फाशीची शिक्षा सुनावली. या शिक्षेची अंमलबजावणी शिवराम हरी राजगुरू व सुखदेव उर्फ दयाळ यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेबरोबर लाहोरमधील मध्यवर्ती तुरुंगात 23 मार्च 1931 रोजी करण्यात आली. या क्रांतिकारकांची शिक्षा कमी करण्यासाठी महात्मा गांधी व काँग्रेस यांनी बरेच प्रयत्न केले, परंतु त्यांना यश आले नाही. भगतसिंगांना ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून देश मुक्त करण्यासाठी रशियन क्रांतीच्या धर्तीवर उठाव करायचा होता असे म्हटले जाते. त्यांनी कम्युनिस्टांचे वाङ्मय, विशेषतः कार्ल मार्क्सचा दास कॅपिटल आणि कम्युनिस्ट जाहीरनामा यांचा अभ्यास केला होता. भगतसिंग एक तडफदार वृत्तपत्रकार होते. अर्जुन, प्रताप इत्यादी नियतकालिकातून बसवंत सिंग या टोपण नावाने त्यांचे स्फुटलेखन प्रसिद्ध होत असे. अमृतसरमधून प्रकाशित होणाऱ्या अकाली व कीर्ती या नियतकालिकांचे संपादनही त्यांनी केले. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात असंख्य हुतात्मे झाले. सशस्त्र क्रांतीचे अनेक प्रयत्न झाले, पण आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागाने, नेतृत्वाने, धाडसाने आणि अच्युत आहुतीने ऐन तारुण्यात सबंध देशात चैतन्य निर्माण करणारे भगतसिंग हे अद्वितीय होते. त्यांची प्रेरणा फक्त स्वातंत्र्यप्राप्तीची नव्हती, तर समाजवादी क्रांतीची, शोषणरहित व मानव निर्मितीची होती. हे त्यांच्या जबान्या, निषेधपत्रक व एकूण कार्यावरून स्पष्ट होते. भारत पाकिस्तान फाळणी नंतर त्यांची दफनभूमी हुसेनीवाला हा भाग पाकिस्तानात गेला होता, पण भारत सरकारने बदली जमीन देऊन तो मिळवला. येथे 1968 मध्ये सरकारतर्फे भव्य स्मारक उभारण्यात आले. त्यावेळी भगतसिंगांच्या वृद्ध माता विद्यावती तेथे उपस्थित होत्या. मित्रांनो, हे होते आजचे व्यक्तिविशेष क्रांतिकारक भगतसिंग. अशाच माहितीपूर्ण व्यक्तिविशेषांसाठी स्टे ट्यून टू रेडिओ MPSC गुरु. मित्रांनो, आमचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला या संदर्भात तुमचा प्रतिसाद आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे 8698869880 अर्थात 8698869880. अशाच माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण सत्रांसाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.